आज दिवसाची सुरुवात म्हणजे सकाळी नाही, दुपारी नाही, तर डायरेक्ट 4 वाजता सुरू झालेली आहे. हो, मी 4 वाजता जेवण करायला घेतलेलं आहे आज. कारण सकाळी टिफिन नव्हतं, त्यामुळे काही जेवणाचा प्रश्नच नव्हता. भेंडी पण आम्ही अगोदरच कापून ठेवली होती आणि अशी तयारी करून ठेवायला लागते, कारण तुम्हाला तर माहिती आहे गरमीमध्ये किचनजवळ तर उभंच राहू शकत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की रात्रीचं जेवण इतक्या लवकर का करायला घेतलं? कारण तुम्हालाही माहिती आहे, की आता सध्या इतकी गरमी वाढलेली आहे ना, म्हणून मी विचार करत असते ना, की संध्याकाळी ना पटापट जेवण आवरून घेतलं ना, म्हणजे विंडोज ओपन असतात ना, त्यावेळेस करून घेतलं ना पटापट, मग इतकी गरमी नाही लागत. असं बघायला गेलं तर गरमीचं प्रमाण ना खूपच वाढलेलं आहे आणि मी राहते तिथेच नाही तर प्रत्येक ठिकाणीच वाढलेलं आहे. म्हणून प्लीज सर्वांनी काळजी घ्या. आणि माझं कसं आहे ना, की मला ऑर्डर असले ना, की किचनमध्येच माझा पूर्ण दिवस जातो. कारण भाजणीची ऑर्डर असली ना, की मला पूर्ण दिवस तिथे राहावं लागतं. म्हणजे धान्य भाजत राहावं लागतं किंवा मशीन पण मी जास्त किचनमध्येच लावते का तर जास्त कचरा व्हायला नको म्हणून. असो तर हा सर्व प्रश्न गरमीचा आहे आणि आपण निसर्गाला चेंज करू शकत नाही. आपण फक्त काळजी घेऊ शकतो. तुम्ही पण माझ्यासारखंच करतात का? रात्रीचं जेवण सकाळी किंवा 4-5 वाजता बनवायला घेतात का? नक्की मला कमेंट करा. आणि इथे पटापट मी भाजी आणि डाळ पटकन करून घेतली आणि चपात्या ठेवल्या होत्या. मग त्यानंतर सर्व डाळ आणि भाजी झाल्यावर ना मी पटकन एका डब्यामध्ये भाजी काढून घेतली आणि डाळ पण एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि हे भांडे पण सर्व मी आवरून घेतलेली. कारण कसं मग रात्री जास्त भांडे निघत नाही आणि एका साईडला थोडा भात पण ठेवला होता कारण हवा होता म्हणून. मग रात्रीच्या वेळेस मी इथे चपात्या बनवायला घेतले म्हणजे की 7:30-7 वाजता. भरपूर जेवण आहे, जेवण ना खूप साधं वाटत असेल, ह्यामध्ये काय नवल, हे खूप साधं जेवण आहे असं वाटत असेल, पण माझ्यासाठी ना हे घरचं जेवण एकदम स्वर्ग आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा. चला तर मग बाय.